पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर येथे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांची क्षमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न। प्रशिक्षणातून क्षमता वृद्धीसोबत गटकार्याच्या माध्यमातून होत आहे प्रात्यक्षिक कार्य। शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासावर दिला जातोय भर। NCERT पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 नवापूर येथील आदर्श प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आल्या। प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा संपन्न झाला। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे। या धोरणात उल्लेखित केल्याप्रमाणे विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत प्रत्येक शिक्षकाचे सक्षमीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। धोरणातील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने सर्व स्तरांवर शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 निश्चितच उपयुक्त ठरणार आहे। गट शिक्षणाधिकारी रमेश चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी RR देसले, रेखा पवार, तालुका समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी किशोर राईते यांनी यशस्वीरित्या नियोजन केले। केंद्र समन्वयक किशोर राईते, गटप्रमुख ज्ञानेश्वर पुराणी, गोविंद वाडिले हे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत। शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण हे जिल्हा शिक्षण प्रशिक्षक संस्था डायट नंदुरबारच्या प्राचार्य डॉक्टर भारती वेलन, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक डॉक्टर राजेंद्र महाजन, डॉक्टर वनमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। सर्व प्राथमिक, माध्यमिक मुख्याध्यापक आणि शिक्षक सदरचे प्रशिक्षण घेत आहेत। दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणात शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला। प्रशिक्षणातून क्षमता वृद्धी सोबतच गटकार्याच्या माध्यमातून प्रात्यक्षिक कार्य देखील करून घेण्यात आले। 3 4 1 2 3 4 1 2 4 3 1 2 4 3 4 1 1 व्यक्तिमत्व विकासावर देखील भर देण्यात आला। प्रशिक्षण कालावधीत रोज सकाळी परिपाठ सोबत राष्ट्रगीत, योगासने, महाराष्ट्र गीत, प्रार्थना यांचे सामूहिक गायन झाले। गटकार्य आणि विविध कृतीयुक्त असे ज्ञानातून आणि मोकळीकांच्या माध्यमातून क्षमता वृद्धी होण्यासाठी मदत होईल असा आत्मविश्वास प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला। अतिशय गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असे प्रशिक्षण हे डायट नंदुरबार मार्फत आयोजित करण्यात आले। या प्रशिक्षणाचा भरपूर आम्हास उपयोग होईल असे प्रशिक्षणार्थींनी यावेळी सांगितले। दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा समारोप संपन्न झाला। त्यात केंद्र प्रमुख दिलीप गावित, सीमा काळे, सचिन तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले। सुलभक म्हणून सुजित कोकणी, प्रवीण ठिंगडे, गोरख मराठे, विनोद पाडवी, गंगाराम झांजारे, मिलिंद जाधव, योगेश पवार, भरत साबळे, बाजीराव शिंदे, शरद कुवर, नितीन पाटील, सुनील सरवदे, गुणवंत गायकवाड, चंदन जाधव, गोविंद वाडिले, महेंद्र अहिरे, मनोहर मेखे, अमोल कांबळे, कांतीलाल वसावे, ज्ञानेश्वर पुराणी, तुषार पवार, दिनेश खैरनार, विवेक वाडिले, सचिन तांबोळी, दिलीप गावित, बालकिसन ठोंबरे हे सुलभक म्हणून काम पाहत आहेत। त्यामध्ये आम्ही इंग्रजी विषय निवडला होता आणि घटक घेतलाय फन अँड गेम विथ तारा अँड फ्रेंड्स। येतो 6वीचा घटक आहे आणि हा घटक निवडला। त्याची क्षमता मी 2-3 क्षमता मिक्सअप करून एक बनवलेली। आपल्याला प्रशिक्षणामध्ये सांगितलं की तुम्हाला लवचिकता म्हणून विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन, ज्ञान, आकलन, विश्लेषण आणि नवनिर्मिती क्षमता विकसित करणे। आता याच्यामध्ये आम्ही जवळपास 20 प्रश्न बनवले होते। पैकी सरांनी सांगितल्यामुळे उच्च स्तराचे LOTS चे 3 घेतले आणि निम्न स्तराचे 3 घेतले आणि उच्च स्तराचे 3 घेतलेले। त्यामध्ये पहिला प्रश्न घेतलेला आम्ही, व्हॉट इज द नेम ऑफ द मेन कॅरेक्टर इन द स्टोरी। म्हणजे या प्रश्नामध्ये विद्यार्थ्याचं ज्ञान तपासलं जाणार आहे। प्रश्नाचे उद्दिष्ट काय आहे? विद्यार्थ्याचं ज्ञान। त्यामध्ये तारा जे मेन कॅरेक्टर आहे त्या स्टोरीचं दुसऱ्याच्या पाठातलं तर वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, त्याचे उत्तर जे आहे लेखी असणार आहे। दुसरा प्रश्न घेतलेला आहे या विषयावर घटक निवडलेला आहे। क्षेत्रफळ व घनफळ
आणि आमच्या गटाचं नाव आहे शकुंतला देवी, ज्या एक ग्रेट मॅथमॅटिशियन होत्या, त्यांच्यावर पिक्चर देखील निघालेला आहे. तर आमच्या गटाचं नाव आहे शकुंतला देवी आणि घटकाचं नाव आहे पृष्ठफळ व घनफळ. ध्येय द्विमितीय आणि त्रिमितीय भौमितिक आकारांची वैशिष्ट्ये आणि गुणधर्मांचे विश्लेषण करणे, त्यांचे स्थान निर्दिष्ट करणे आणि अवकाशीय संबंधांचे वर्णन करणे, सममितीय आकार ओळखणे आणि तयार करणे. MCG2 क्षमता द्विमितीय आणि त्रिमितीय आकारांमधील आकृतिबंध शोधून ते ओळखतो, त्याचे वर्णन आणि विस्तार करतो. MC2.4 मराठी कन्या शाळेमध्ये आहे आणि आमच्या गटाचं नाव आहे झाशीची राणी. मी संगीता प्रशांत सोनवणे. आमच्या शाळेचे नाव आहे DNDN सार्वजनिक हायस्कूल नवापूर. मी नीलिमा पाटील, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नवापूर. सगळ्यांना नमस्कार. मी हेमलता बोरसे, सार्वजनिक गुजराती हायस्कूल. इयत्ता तिसरीचा घटक घेतलेला आहे. विषय आहे भाषा. घटक आहे खजिना शोध. त्यातला ध्येय आहे विविध प्रश्नांचे परिचित आणि अपरिचित मजकूर गद्य आणि पद्य आकलनसह वाचण्याची क्षमता विकसित करतो. त्याच्यातली जी क्षमता आहे मुख्य कल्पना समजून घेतो आणि वाचलेल्या साहित्यातून आवश्यक आशय निष्कर्ष काढतो. अध्ययन निष्पत्ती 1 क्रमांक 03.01.03 ऐकलेल्या गोष्टी, कविता, विषय, पात्र, शीर्षक इत्यादी बाबत चर्चा करतात, प्रश्न विचारतात, आपली प्रतिक्रिया देतात, आपले मत व्यक्त करतात. अध्ययन निष्पत्ती 2 क्रमांक 03.01.08 विविध साहित्य प्रकारात आलेल्या नवीन शब्दांच्या अर्थ समजून घेऊन त्यांचा अर्थ सुनिश्चित करतात. या घटकावरून आम्ही सांगितल्याप्रमाणे 5 प्रश्न काढलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1 जो ज्ञानावर आधारित आहे. LOT नावे द्या. वाचा, समजून घ्या व लिहा. उदाहरणार्थ भाजीची उत्तर आहे जुडी, केळ्यांचा उत्तर आहे फळ, धान्याची उत्तर आहे रस. दुसरा प्रश्न आहे आकलनावर आधारित आहे, तो पण LOT आहे. खजिन्याची ही गोष्ट कोण सांगत असेल, मुलगा की मुलगी, ते तुम्हाला कशावरून कळते. हा प्रश्न LOT वर आधारित आहे, आकलनात्मक आहे आणि लक्षात ठेवणे ह्याच्यावर येतात. प्रश्न क्रमांक 3 विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कुठे शोधल्या. विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कुठे कुठे शोधल्या ते क्रमाने लिहा. हा प्रश्न संयोजनात्मक आहे, LOT वर आधारित आहे आणि लक्षात ठेवणे हा LOT प्रकारात बसतो. प्रश्न क्रमांक 4 खजिना शोधाच्या दिवशी वर्गातील सगळे विद्यार्थी हजर होते. वर्गातल्या एकूण विद्यार्थी संख्या किती, ही संख्या कशी शोधली हे तुमच्या मित्रमैत्रिणींना समजून सांगा. हा HOT वर आधारित प्रश्न आहे जो विश्लेषणात्मक आहे. प्रश्न क्रमांक 5 खजिन्याच्या खाऊच्या डब्यात काय असेल असे तुम्हाला वाटते, त्याप्रमाणे काय असलेले तुम्हाला आवडेल, म्हणजे डब्यात तुम्हाला काय असलेले आवडेल असा हा प्रश्न आहे. HOT वर आधारित आहे. नवनिर्मिती म्हणजे कल्पना करून सांगेल त्याच्या आवडीप्रमाणे की कुठला पदार्थ त्याला आवडेल डब्यात. HOT वर आधारित हा प्रश्न आहे. अशा प्रकारे आम्ही 5 प्रश्न आमच्या गटाने शोधले. सुंदर आहे. या गटावर आपण थोडी चर्चा करूयात. पहिला जो प्रश्न आहे